संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड. ठाकरे सेनेची तोफ 2 महिन्यांसाठी थंडावली. पालिका निवडणुकीत ठाकरेंना मोठा धक्का. नुसतं नाव उच्चारलं तरी ज्येष्ठ पत्रकार, खासदार, ठाकरे सेनेचा बुलंद आवाज, आक्रमक नेता अशी अनेक रूपं डोळ्यासमोर येतात. असा एकही दिवस जात नाही की राऊत यांनी एखाद्या मुद्द्यावरून राजकीय टिप्पणी किंवा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला नाही आणि त्याची बातमी झाली नाही. मात्र ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सेनेची ही मुलूक मैदान तोफ चक्क 2 महिन्यांसाठी थंडावली. त्याला निमित्त ठरलंय त्यांचं आजारपण. खासदार संजय राऊतांना गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आली आहे. कार्यकर्त्यांना त्यांनी या संदर्भात पत्र लिहिलंय. राऊतांनी आपल्या पत्रात काय म्हटलंय ते पाहूया. आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि प्रेम केलं, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचं समोर आलंय. उपचार सुरू आहेत. मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणं आणि गर्दीत मिसळणं यावर निर्बंध घालण्यात आले. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपलं प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या. राऊत यांनी मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात काही तपासण्या केल्या होत्या. मात्र गंभीर बाब असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू झालेत. यापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये राऊतांवर लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली आहे. दरम्यान राऊतांच्या प्रकृतीवरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्यात. राऊतांना लवकर बरे होण्याच्या सदिच्छा दिल्या जात आहेत. नाही, मध्ये राऊत साहेबांच्या काही टेस्ट्स वगैरे केल्या होत्या आणि कालही ते एका मीटिंगला त्याच्याचमुळे येऊ शकले नाहीत. त्यामुळे राऊत साहेबांशी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत. जे काय ऑफिशियल आहे म्हणजे कौटुंबिक लेवलला आम्हाला सगळ्यांनाच काय परिस्थिती आहे माहिती आहे. 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात राऊतांचा मोठा वाटा होता. माध्यमांसमोर त्यांनी भाजपपासून शिवसेना वेगळी झाल्याची बाजू अगदी भक्कमपणे मांडली होती. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर आल्यात. अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांना आपल्या टीकेनं घायाळ करणारे राऊत यांनी राजकारणापासून ब्रेक घेणं हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय. लढवय्ये राऊत आजारावर मात करून नवीन वर्षात नवीन ऊर्जेनं माध्यमांसमोर येतील अशी आशा करूया. त्यांना लवकर बरे होण्यासाठी खूप शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.